मी प्रॉब्लेम मध्ये रीड करतो. प्रॉब्लेम नंबर 6. द फॉलोइंग इज द बॅलन्स शीट ऑफ निर्मल लिमिटेड ॲज ऑन 31 मार्च 2020. खालील प्रमाणचं बॅलन्स शीट दिलेलं आहे निर्मल लिमिटेड 31 मार्च 2020 चं बॅलन्स शीट पाहू आपण. सगळ्यात पहिल्यांदा लॅबिलिटी साईड. लॅबिलिटी साईडला काय दिलेलं आहे पहा. लॅबिलिटीज शेअर कॅपिटल त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे 3000 इक्विटी शेअर्स. हे 3000 जे आहेत ना, हे 3000 काय आहेत, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. एकच मिनिट हा. काय आहेत हे, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. याला आपण काय म्हणतो, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. 3000 रुपये नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. त्यांची फेस व्हॅल्यू किती आहे, 100 रुपये आहे. एका शेअरची किंमत 100 रुपये. असं किती दिलेलं आहे, ते 3 लाख रुपये दिलेले आहे. हे आपल्यासाठी अमाऊंट महत्वाची असते, 3000 रुपये. 3000 रुपये नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत. त्याप्रमाणे आपण सगळ्या शेवटी जेव्हा उत्तर काढणार आहे तेव्हा नंबर ऑफ शेअर्स किती घेणार आहे, 3000 घेणार आहे. नंतर पुढे सांगितलेलं आहे रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड दिलेला आहे 70,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 25,000. ट्रेड पेएबल. ट्रेड पेएबलला दुसरं नाव काय असतं, क्रेडिटर्स. त्याला दुसरं नाव काय आहे, क्रेडिटर्स. क्रेडिटर्स म्हणजे इतरांचं देणं आहे. याला आपण काय म्हणतो, याला म्हणतो आपण एक्सटर्नल लॅबिलिटी. ही एक्सटर्नल लॅबिलिटी आहे, इतरांचं देणं आहे 60,000 रुपये. बिल्स पेएबल सुद्धा इतरांचं देणं आहे, एक्सटर्नल लॅबिलिटीज आहे. असं मिळून हे 60 आणि 25 असे दोन्हीही लॅबिलिटी आपल्याला पेड करावे लागणार आहे. त्यांची अमाऊंट मायनस करावी लागणार आहे जेव्हा आपण नेट ऍसेट काढू तेव्हा. त्यानंतर आता पुढे पाहू आणखीन ऍसेट साईड. ऍसेट साईडला काय दिलेलं आहे पहा, फ्री होल्ड प्रॉपर्टीज. फ्री होल्ड प्रॉपर्टी नावाची ऍसेट दिलेली आहे 1,50,000ची. मशिनरी दिलेली आहे, फर्निचर आहे, स्टॉक आहे, ट्रेड्स रिसिवेबल. ट्रेड रिसिवेबल म्हणजे सन्ड्री डेटर्स. हे भरपूर प्रॉब्लेम मध्ये असंच विचारलेलं आहे. बँक बॅलन्स आणि सगळ्यात शेवटी आहे तो म्हणजे फॉर्मेशन एक्सपेन्सेस. दिस इज नॉट ऍसेट. ही ऍसेट नाहीये, त्यामुळे ही रिअलाइज होणार नाही. इथपासून वरच्या ज्या आहेत त्या सगळ्या रिअलाइज होणार आहेत. त्यांची काही ना काहीतरी अमाऊंट रिअलाइज होऊन येणार आहे. पुढे काय म्हटलेलं आहे पाहू. ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये 1 नंबरला म्हणलेलं आहे ऍसेट्स वेअर व्हॅल्यूड ऍज अंडर. खालील प्रमाणे ऍसेट व्हॅल्यूड झाल्या. त्यामध्ये बघा काय आलेलं आहे, गुडविल. आता लक्षात घ्या, आतापर्यंतच्या ज्या प्रॉब्लेम मध्ये गुडविल वरती असायचं ऍसेट साईडला आणि खाली पण दिलेलं असायचं. पण या प्रॉब्लेम मध्ये कुठेही जर आपण पाहिलं तर गुडविल नावाचा आयटमच दिलेला नाहीये, ऍसेटच दिलेली नाहीये. म्हणून या गुडविलला स्टार करून घ्या. का स्टार करून घ्यायचं, कारण ही नवीन ऍसेट आहे की जी ऑलरेडी जुन्या फर्म मध्ये किंवा जुन्या कंपनीमध्ये नव्हती, नव्याने तयार झालेली आहे. गुडविल 60,000 रुपये. हे 60,000 रुपये रिअलाइज केलेले आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दाखवावे लागतील, म्हणजे आपल्याकडनं कोणत्याही ऍसेट लिहिताना राहणार नाहीत. कसं करायचं बघू आपण. त्यानंतर फ्री होल्ड प्रिमायसेसची किंमत दिलेली आहे. किती दिलेली आहे, ती 2,30,000 दिलेली आहे. म्हणून इथं फ्री होल्ड प्रिमायसेस आपण किती घेणार, 2,30,000 घेणार, 1,50,000 घेणार नाही. मशिनरीची दिलेली आहे 1,90,000. म्हणून इथं मशिनरीची घेणार आपण 1,90,000 ही घेणार नाही. नेक्स्ट फर्निचर आहे 30,000. म्हणून फर्निचरची व्हॅल्यू आपण घेणार 30,000. पुढे स्टॉक 35,000. स्टॉकची व्हॅल्यू किती घेणार, 35,000 रुपये घेणार. नेक्स्ट ट्रेड रिसिवेबलची किंमत दिलेली आहे 60,000. म्हणून आपण ती किती घेणार, 60,000 घेणार. ह्या अमाऊंट घेणार नाही. जर इथलची अमाऊंट रिअलाइजची दिलेली नसती तर ह्यातली अमाऊंट आपण घेतली असती. आणि सगळ्यात शेवटी आहे तो बँक बॅलन्स, तो घेणार आपण 30,000, कारण तो खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नसतो. तो कुठं दिवसा घेणार, बॅलन्स शीट वरचाच घेणार. अशा प्रकारे ज्या काय ऍसेट रिअलाइज झालेल्या आहेत त्यांच्या आपण किमती लिहून घेतलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे आपण घेणार. 2 नंबरचे ऍडजस्टमेंट पाहू. द प्रॉफिट ऑफ कंपनी अमाउंटेड टू रुपीज. खालील प्रमाणे प्रॉफिट दिलेला आहे कंपनीचा. कोणता आहे प्रॉफिट तर पहा, वर्ष दिलेला आहे 17-18चा 70,000, 18-19चा 65,000 आणि 19-20चा दिलेला आहे तो 75,000. 3 वर्षाचा प्रॉफिट दिलेला आहे. कालच्या पण प्रॉब्लेम मध्ये 3 वर्षाचाच प्रॉफिट दिलेला होता. याच्यावरून आपण काय काढतो, याच्यावरून आपण काढतो टोटल प्रॉफिट, यांची बेरीज करून, आणि नंतर काय काढतो, ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट पण काढतो. कसा काढतो बघणार आहोत आपण, पाहूयात पुढची ऍडजस्टमेंट. 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये काय सांगितलेलं बघा. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 1/4. इथं काय सांगितलेलं आहे 1/4. 1/4 म्हणजे किती, 1/4. आधी काय दिलेलं असायचं, काय काय ठिकाणी 20% दिलेला होता, काही ठिकाणी 25% दिलेला होता, काही ठिकाणी काय सांगितलं होतं, ₹5,000 रुपये ट्रान्सफर करा. अशा अमाऊंट वगैरे काढून दिलेल्या असायचे, जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायला सांगितलेलं. पण या प्रॉब्लेम मध्ये काय सांगितलेलं आहे 1/4. ऍव्हरेज प्रॉफिट जेवढा येणार आहे त्याच्या 1/4 म्हणजे त्याला भागिले काय करायचं आपण, 4 भागिले करायचं.
आणि जेवढे अमाऊंट येईल तेवढे आपण काय करणार, ट्रान्सफर करणार जनरल रिझर्व्हला, आणि त्याच्यानंतर जो येईल तो असणार आहे आपला मेंटेनेबल प्रॉफिट. बघू आपण कसं करायचं. शेवटची ऍडजस्टमेंट काय सांगते पहा. द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर ऑफ सिमिलर टाईप ऑफ कंपनीज इज असर्टेन ऍट 10%. सेम अशाच प्रकारच्या, म्हणजेच कोणाच्या निर्मल लिमिटेड नावाची जी कंपनी आहे ना, त्याच प्रकारच्या इतर ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्या रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट किती देतात, 10% देतात. त्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, NRR म्हणतो. जेव्हा आपण यील्ड व्हॅल्यू काढत असतो तेव्हा कॅपिटलाइज व्हॅल्यू काढत असताना याचा उपयोग होतो. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम दिलेला आहे की जो आधी आपण फक्त काय केला, रीड करून घेतला, वाचून घेतला. तर काय सांगितलेलं आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आपण पाहिलेलं आहे. करायची का मग सुरुवात सोडवायला? करूयात. सगळ्यात पहिल्यांदा आपण काढू नेट ऍसेट व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू कशी काढायची पहा. नेट ऍसेट व्हॅल्यू काढत असताना पहिल्यांदा आपण म्हणा ए नेट ऍसेट व्हॅल्यू. नेट ऍसेट व्हॅल्यू ए नेट ऍसेट व्हॅल्यू. त्यामध्ये सगळ्यात पहिली स्टेप काय असते आपली? पहिली स्टेप त्याला आपण 1 नंबर म्हणतो. काय स्टेप पहिली? बोला. कॅल्क्युलेट रिअलायझेबल ऍसेट. छान. रिअलायझेबल ऍसेट आपण काढणार आणि त्यासाठी एक चार्ट तयार करून घेतो. पर्टिक्युलर आणि रुपीजचा सगळ्यात शेवटी कॉलम करतो. पर्टिक्युलरचा जरा मोठा कॉलम असतो आणि लास्टला अमाऊंटचा कॉलम असतो. आता याच्यामध्ये काय करायचं असतं, तर याच्यात सगळ्यात पहिल्यांदा लिहायचे असतात ए ऍसेट्स. कोणत्या ऍसेट घ्यायचे असतात, तर एकदा तुम्हाला मी प्रॉब्लेम दाखवतो. बॅलन्स शीटला जेवढ्या दिल्यात ना तेवढ्या घ्यायच्या, पण इथे आपण गुडविल म्हटलेलं आहे, हे गुडविल लिहायचं राहून जातं. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा काय लिहायचं, गुडविल, आणि नंतर ह्या बाकीच्या सगळ्या ऍसेट लिहायच्या. तसं काही नाहीये, तुम्ही गुडविल सगळ्यात शेवटी लिहिलं तरी चालतं, पण लिहायचं विसरू नये म्हणून गुडविल काय करू आपण पहिल्यांदा लिहू. म्हणून लिहा गुडविल. सॉरी, मी आता गुडविल सगळ्यात शेवटीच लिहिलेलं आहे या प्रॉब्लेम मध्ये. नंतर उद्यापासून आपण तसं करू. मी तुम्हाला म्हटलं फ्री होल्ड प्रॉपर्टीज, मशिनरी, फर्निचर, स्टॉक, ट्रेड रिसिवेबल आणि बँक बॅलन्स, ह्या सगळ्या ऍसेट आहे अशा आपण कुठे लिहिल्या, इथं लिहिल्या. आणि त्याच्यानंतर म्हणजे फक्त त्यांच्या अमाऊंट नाही लिहायची, अमाऊंट लिहायची आपल्याला, पण आधी आपण काय केलं, ह्या लिहून घेतल्या, ह्यांच्या अमाऊंट पण लिहिणार आहेत आपण. त्याच्यानंतर आपण काय करू, इथे पहा बॅलन्स शीट मध्ये गुडविल दिलेलं नव्हतं, ते खाली दिलेलं होतं, म्हणून गुडविल पण आपण लिहून घेऊ. ह्या ऍसेट लिहून झाल्यावर म्हणजे फ्री होल्ड प्रॉपर्टी झालं, मशिनरी झालं, फर्निचर, स्टॉक, ट्रेड रिसिवेबल, बँक बॅलन्स, आणि सगळ्यात शेवटी परत एकदा एक लिहू गुडविल. अशा आपण ऍसेट सगळ्या लिहून घेतल्या. म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये नवीन आलेली गुडविल पण लिहिली आणि बॅलन्स शीटवरच्या जेवढ्या जुन्या होत्या तेवढ्या सगळ्या ऍसेट लिहिल्या. फक्त काय लिहिलेलं नाहीये, तर ही फॉर्मेशन एक्सपेन्सेस नावाचा खर्च लिहिलेला नाहीये, कारण तो खर्च आहे, ते ऍसेट नाही, ती रिअलाइज होणार नाही, ते विकून पैसे येणार नाही, ते कारण ते विकताच येणार नाही, कारण तो ऑलरेडी असतानाच खर्च आहे. मग आता एक 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 ऍसेटची किंमत लिहू. जी नवीन किंमत आलेली ती किंमत लिहायची. म्हणजे पहा, फ्री होल्ड प्रॉपर्टी लिहिलेलं आहे आपण याच्या पुढे 2,30,000, खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली रक्कम होती. म्हणजे फ्री होल्ड प्रिमाइसेसच्या प्रॉपर्टीच्या पुढे किती लिहिणार आपण, 2,30,000. म्हणून इथं फ्री होल्ड प्रॉपर्टीच्या पुढे रक्कम लिहून घ्या 2,30,000. सेम तसंच बाकीच्या पण ऍसेटच्या बाबतीत करायचं. मशिनरी, मशिनरीच्या ऍसेटची व्हॅल्यू पहा किती दिलेली नवीन, 1,90,000. इथे ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती 1,90,000 मशिनरी. मग मशिनरीची लिहिताना किती लिहायची, मशिनरी 1,90,000. फर्निचरच्याही बाबतीत तसंच करायचं. फर्निचरच्या बाबतीत दिलेले 30,000, इथे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितले ते 30,000, म्हणून लिहायचे 30,000. फर्निचरच्या पुढे किती लिहिले, 30,000. सेम तसंच स्टॉकच्या पुढेही तसंच करायचं. स्टॉकच्या अमाऊंट पहा किती आहे, स्टॉकची अमाऊंट दिलेली होती त्यांनी 35,000 ऍडजस्टमेंट मध्ये, तीच रक्कम घ्यायची. जर ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली नसेल तरच बॅलन्स शीटची घ्यायची. स्टॉकची लिहिली 35,000. ट्रेड रिसिवेबल, ट्रेड रिसिवेबलची पहा किती आहे, ट्रेड रिसिवेबलची सांगितलेली 60,000 रुपये ऍडजस्टमेंट मध्ये, इथे पहा 60,000 रुपये, तीच आपण लिहून घेऊ. ट्रेड रिसिवेबलच्या पुढे 60,000. नेक्स्ट पुढे जाऊ आणखीन बँक बॅलन्स. बँक बॅलन्स हा नेहमी बॅलन्स शीटलाच असतो, तो खाली ऍडजस्टमेंट मध्ये दिलेला नसतो. तो किती आहे, 30,000. मग तो 30,000 घ्यायचा. मग इथे लिहा 30,000. आणि सगळ्यात शेवटी आपण लिहिलं होतं गुडविल. आता गुडविल लिहिलं होतं म्हटल्यानंतर गुडविलची रक्कम पहा, तिथे ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेली होती 60,000. ही लिहायची राहून जाते, म्हणून आपण त्याला स्टार केलेला आहे.
गुडविल 60,000 घ्या लिहून. गुडविल 60,000. काय केलं पुन्हा एकदा मी सांगतो, बॅलन्स शीटवरच्या सगळ्या ऍसेट लिहिल्या आणि ऍडजस्टमेंट मध्ये नवीन आलेली गुडविल नावाची ऍसेट एक लिहिली. कोणत्या रकमा लिहिल्या तर ऍडजस्टमेंट मधल्या रकमा लिहिल्या. ज्या ऍसेटच्या ऍडजस्टमेंट मध्ये रकमा दिलेल्या नसतील त्या बॅलन्स शीटवरच्या घेतल्या, म्हणजेच बँक बॅलन्सची बॅलन्स शीटवरची अमाऊंट घेतली. बाकीच्या सगळ्यांची व्हॅल्यू ही ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली होती, त्यामुळे ऍडजस्टमेंट मधल्या व्हॅल्यू घेतल्या. आता पुढच्या स्टेपला काय करायचं, ह्या सगळ्यांची बेरीज करायची. यांची बेरीज करा, किती येते पहा. 6,35,000. 6,35,000. व्हेरी गुड, बरोबर आहे. 6,35,000 एकदम छान. त्याला आपण म्हणतो टोटल ऍसेट. ही बेरीज झाली, त्याला आपण नाव दिले टोटल ऍसेट. आता या ऍसेट मधून बी लॅबिलिटीज वजा करायच्या असतात, म्हणून लेस बी लॅबिलिटीज. लेस बी लॅबिलिटीज. कोणत्या लॅबिलिटी वजा करायच्या की ज्या एक्सटर्नल आहेत. मग एकदा प्रॉब्लेम कडे यायचं. प्रॉब्लेम मधली लॅबिलिटी साईड पाहिजे. लॅबिलिटी साईडला एक्सटर्नल लॅबिलिटी आपण ज्यांना लिहिलेल्या आहेत त्या वजा करायच्या. म्हणजेच कोणत्या ट्रेड्स पेएबल 60,000 आणि बिल्स पेएबल 25,000 या दोनच आहेत. मग या दोनच वजा करू. चला मग करू वजा. पहिल्यांदा ट्रेड्स पेएबल 60,000 आणि बिल्स पेएबल 25,000. 6,35,000 वजा 60,000 करा आणि 25,000 करा. 5,50,000. छान. 5,50,000. व्हेरी गुड. त्याला नाव द्यायचं नेट ऍसेट्स. त्याला नाव काय दिलं आपण, नेट ऍसेट. म्हणजे ह्या ज्या ऍसेटच्या नवीन किमती दिलेल्या होत्या ऍडजस्टमेंट मध्ये त्यामधून आपण लॅबिलिटीज वजा केल्या आणि जे राहिलं त्याला आपण काय नाव दिलं तर नेट ऍसेट नाव दिलं. अशी आपली पहिली स्टेप संपली. आता दुसरी स्टेप. दुसरी स्टेप काय आहे, कॅल्क्युलेट फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर काढायचं. कसं काढायचं तर जे आता आपण पहिली स्टेप केली होती त्याच्यामध्ये नेट ऍसेट ज्या आल्या होत्या त्याला आपण म्हणतो की टोटल नेट ऍसेट्स 5,50,000. 5,50,000 काय करायचंय वजा करायचं काय, प्रेफरन्स शेअर कॅपिटल. प्रेफरन्स शेअर कॅपिटल या प्रॉब्लेम मध्ये नाहीयेत म्हणून डॅश. लेस प्रेफरन्स शेअर कॅपिटल आणि डॅश. तेवढीच वजा बाकी येणारे 5,50,000 आणि त्यालाच आपण नाव देतो फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. फंड अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर. एकदम सोपी स्टेप आहे ही. जर कॅपिटल दिलेलं असेल तर कॅपिटल इथं लिहायचं आणि ते वजा करायचं असतं. शक्यतो प्रॉब्लेम मध्ये कधी कधी देतात कधी कधी देत नाहीत. म्हणून 5,50,000 काहीच वजा झालेलं नाही, म्हणजे 5,50,000 आहे असे राहिले. ही झाली दुसरी स्टेप. दुसरी स्टेप संपली की सगळ्यात शेवटची स्टेप करायची, व्हॅल्यू ऑफ शेअर अंडर नेट ऍसेट मेथड. नेट ऍसेट मेथडनी व्हॅल्यू काढू. त्याच्यासाठीच एक सूत्र आहे, फॉर्म्युला आहे. काय फॉर्म्युला तो तर फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. हा पाठच करून ठेवा फॉर्म्युला. फंड अवेलेबल फॉर इक्विटी शेअर होल्डर म्हणजे आता जो आपण काढला 5,50,000 त्याला भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स करायचे. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स म्हणजेच पहिल्यांदा मी तुम्हाला दाखवलं होतं बॅलन्स शीटवरचे ते. किमती टाकू याच्यामध्ये 5,50,000 भागिले 3,000. 5,50,000 भागिले 3,000. भागाकार व्यवस्थित करा. किती येते उत्तर पहा. किती आलं 183.33. छान. व्हॅल्यू ऑफ शेअर्स आलेले आहे 183.33 येत राहतं, म्हणून आपण रुपीज 183.33. ही झाली कोणती व्हॅल्यू, नेट ऍसेटने काढलेली व्हॅल्यू 183.33. फर्स्ट स्टेप संपलेली आहे. पहिली व्हॅल्यू आलेली आहे नेट ऍसेट व्हॅल्यू. आता आपण दुसरी व्हॅल्यू काढू, ती म्हणजे यील्ड बेसिस व्हॅल्यू. यील्ड बेसिस व्हॅल्यू कशी काढायची पहा. तिथं पहिली स्टेप आहे, तिथं 4 स्टेप आहेत. तिथं म्हणून बी म्हणा यील्ड बेसिस व्हॅल्यू. यील्ड बेसिस व्हॅल्यू मधली पहिली स्टेप कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. सगळ्यांनी माझ्या बरोबरच सॉल्व्ह करा, पाठीमागे राहू नका. जरी पाठीमागे राहिले तरी मी तुम्हाला व्हॉट्सअपवरती उत्तर पाठवतोच, पण तरी पण शक्यतो माझ्यासोबतच सोडवण्याचा प्रयत्न करा. कॅल्क्युलेट ऍव्हरेज प्रॉफिट. आणि आधीच आपण प्रॉब्लेम वाचतानाच पाहिलेलं होतं की ऍव्हरेज प्रॉफिट कसा काढायचा आहे. तर जो काही कंपनीचा प्रॉफिट दिलेला होता 70,000, 65,000 आणि 75,000 यांचे काय करायचे असते, बेरीज करायची असते, म्हणजेच टोटल प्रॉफिट काढायचा असतो आणि त्याच्यानंतर ऍव्हरेज प्रॉफिट काढायचा असतो. याला भागिले जितक्या वर्षाचा आहे तितकं केल्यानंतर.
पाहू आपण यील्ड बेसिस व्हॅल्यूने कशी काढायची. त्यासाठीचा ऍव्हरेज प्रॉफिटचा फॉर्म्युला लिहून घ्यायचा. काय तो फॉर्म्युला, तर टोटल प्रॉफिट भागिले नंबर ऑफ इयर्स. एकूण प्रॉफिट त्याला भागिले नंबर ऑफ इयर्स करायचे आणि मी म्हटल्याप्रमाणे सगळ्या प्रॉफिटची टोटल करायची. म्हणजे 70,000 अधिक 65,000 अधिक 75,000. 70 अधिक 65 अधिक 75,000 भागिले 3, कारण 3 वर्षाचा म्हणून भागिले 3 केला आपण. यांची बेरीज करायची आणि त्याला भागिले 3 करायचं, म्हणजेच आपला ऍव्हरेज प्रॉफिट येईल तो म्हणजे 70,000. येतो ना एवढाच, का चेंज येतोय का वेगळा येतोय पहा. प्रत्येकाने मी सांगतोय म्हणूनच लिहू नका, करून पहा तेवढा येतोय का, खात्री करा. हा झाला ऍव्हरेज प्रॉफिट 70,000 आला. दुसरी स्टेप करणार आपण, कॅल्क्युलेट ऑफ मेंटेनेबल प्रॉफिट. आणि हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेटेड. जेवढा ऍव्हरेज प्रॉफिट आला होता ना त्यामधून काय करायचं असतं, वजा करायचं असतं. किती रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली आहे ती. या 3 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये सांगितलेले पहा. इट इज अ प्रॅक्टिस ऑफ कंपनी टू ट्रान्सफर 1/4 ऑफ प्रॉफिट टू रिझर्व्ह फंड. 1/4 म्हणजे 1/4 भागिले 4 करायचं ऍव्हरेज प्रॉफिटला आणि तेवढी रक्कम वजा करायची. सगळ्यात पहिल्यांदा लिहून घेऊ आपण ऍव्हरेज प्रॉफिट. ऍव्हरेज प्रॉफिट लिहिला 70,000 लेस ट्रान्सफर टू जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्हला ट्रान्सफर करायचे आहे. किती करायचे आहेत, 1/4 म्हणजे भागिले 4. 70,000ला भागिले 4 करा, किती येतं पहा. 17,500. छान, 17,500. या 70,000तून 17,500 वजा करायचे. वजा बाकी येईल तुमची 52,500 आणि त्याला आपण नाव देणार मेंटेनेबल प्रॉफिट. त्याला नाव देणार काय, मेंटेनेबल प्रॉफिट. इतकी सोपी स्टेप आहे ही. ऍव्हरेज प्रॉफिट जेवढा येईल त्याच्यामधून जेवढी रक्कम ट्रान्सफर करायला सांगितलेली असेल तेवढी करायची. कधी ते 20% सांगतात, 30% सांगतात, 25% सांगतात, कधी कधी रक्कम काढून देतात. आता आपल्याला काय सांगितलेले, 1/4 सांगितलेले. 1/4 म्हणून 70,000 भागिले 4 केलं, 17,500 आले. ते 70,000तून वजा केले, आलेली रक्कम 52,500 आहे. हा झाला मेंटेनेबल प्रॉफिट. आता तिसरी स्टेप करायची ती म्हणजे कॅल्क्युलेट कॅपिटलाइज व्हॅल्यू. कॅपिटलाइज व्हॅल्यू काढायची. आणि हाऊ इट इज टू बी कॅल्क्युलेटेड, कशी काढली जाते ती, तर त्यासाठी एक सूत्र आहे. सूत्र पाठ करून ठेवा. मेंटेनेबल प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न गुणिले 100. मेंटेनेबल प्रॉफिटला नॉर्मल रेट ऑफ रिटर्नने भागायचं आणि त्याला गुणिले 100 करायचं. आता मेंटेनेबल प्रॉफिट आपण दुसऱ्या स्टेप मध्ये काढत होतो म्हणजे 52,500. NRR किती आहे तो पाहायचा. आता तो कसा पाहायचा, तर प्रॉब्लेम मध्ये बघा 4 नंबरची ऍडजस्टमेंट काय सांगितलेली. द फेअर यील्ड इन रिस्पेक्ट ऑफ इक्विटी शेअर्स ऑफ सिमिलर टाइप ऑफ कंपनी इज असर्टेन ऍट 10%. किती टक्के आहे तो, 10% आहे. त्याला आपण म्हटलेलं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 10%. टाकू किमती, सगळ्या किमती आपल्याकडे आहेत. मेंटेनेबल प्रॉफिट 52,500 भागिले 10 गुणिले 100 करा, किती येते पहा. 5,25,000. छान, 5,25,000. किती आली रक्कम ती, 5,25,000. सगळ्यांनी करून पाहिजे. 5,25,000 ही झाली तिसरी स्टेप. चौथी स्टेप करू आपण लगेच, व्हॅल्यू ऑफ शेअर अंडर यील्ड बेसिस मेथड. ही सगळ्यात शेवटची स्टेप आहे. याच्यामध्ये काय करायचं असतं, तर कॅपिटलाइज व्हॅल्यू जेवढी आलेली त्याला नंबर ऑफ शेअर्सने भागायचं असतं. म्हणून फॉर्म्युला लिहून घ्या. व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू कॅपिटलाइज व्हॅल्यू डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. कॅपिटलाइज व्हॅल्यू भागिले नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. पहा नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहेत, तर 3,000 रुपये आहेत. मग आपण लगेच करून घेऊ. 5,25,000 भागिले 3,000. 5 लाख, इथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. 5,25,000 करा. 5,25,000 करा. 5,25,000 भागिले 3,000. करा व्यवस्थित. कॅल्क्युलेटर वरती किती येतं पहा. 175. 175. व्हेरी गुड. 175. 5,25,000 भागिले किती केलं आपण, 3,000 केलं, तर उत्तर आलं आपलं 175 रुपये. 175. यील्ड बेसिसनी शेअरची व्हॅल्यू किती आली, 175. नेट ऍसेटने आली 183.33 आणि यील्ड बेसिसने आली 175. झालं सगळ्यांचं.
सगळ्याची शेवटची स्टेप करू आपण आता, शेवटची व्हॅल्यू काढू. नेट पण झाली, यील्ड पण झाली. आता आपण काढू फेअर व्हॅल्यू मेथड आणि व्हॅल्युएशन. म्हणून सी म्हणा फेअर व्हॅल्यू. आणि फेअर व्हॅल्यू कशी काढायची असते, तर ज्या आता 2 व्हॅल्यू काढल्या त्यांचं ऍव्हरेज करायचं असतं. म्हणून फॉर्म्युला लिहा त्याचा, व्हॅल्यू ऑफ इच शेअर्स इज इक्वल टू नेट ऍसेट व्हॅल्यू अधिक यील्ड बेसिस व्हॅल्यू डिवायडेड बाय 2 भागिले 2. किमती टाकायच्या. लगेच वेळ न घालवता किमती टाकून घ्या. 183.33 अधिक 175 छेद 2. 183 आणि 183.33 आणि 175 ची बेरीज करायची, ऍडिशन करायचं आणि त्याला डिवायडेड बाय 2 करायचं, भागिले 2 करायचं. केलं की उत्तर येईल आपलं किती येतं, 179.17. 179.17 हेच येतंय का पहा. हो सर. सगळ्यांना समजला हा प्रॉब्लेम व्यवस्थित. हो.